Hello, this is the My Artifact episode number 523. आजची तारीख आहे 9 ऑगस्ट 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9:15. आज काही चेंजेस दिसून राहिले या. मी फर्स्ट टाइम आर्टिफॅक्ट एपिसोड गॉगल लावून करत आहे. इट्स काइंड ऑफ रिअली नाही. या गॉगल पासून मला थोडं जास्तच हे झालं आहे. म्हणजे आय डोंट नो, बट इट्स डेफिनेटली लुक्स लाईक आय एम अ रिअली इंटेलिजंट गाय और समथिंग लाईक दॅट. बट याची थोडीशी फ्रेम छोटी पाहिजे ती. डझंट मॅटर. बट मला आता बहुत आवडली आणि मी मला दिवस घालूशा वाटत आहे, बट लोकांना नाही दाखवूशा वाटत आहे. तर इट्स काइंड ऑफ लाईक फॅशन, बट मला जाऊ दे. आपण याच्याबद्दल बोलण्यासाठी नाही आलोय. आजचा दिवस कसा गेला आज काही नाही. सकाळी उठलो, सकाळी आत्याकडे होतो मी. तयारी वगैरे केली, जॉबवर गेलो. आज खूप काही हे करायचं होतं, कव्हर अप करायचं होतं, कारण माझे 2 दिवस सुट्ट्या गेल्या होत्या. एक सॅटर्डे आणि एक मंडे. 2 दिवसाच्या सुट्ट्या माझ्या गेल्या. आणि त्यानंतर काल मला लोणारीने पण फोन केलं होतं. मी म्हणलं वर्धेला म्हणलं, आणि त्यामुळे मला वाटलं का आज थोडं आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागेल. आज आपल्याला जवळ जाणून घ्यावं लागेल, रिपोर्ट प्रॉपरली बनवायला लागेल. तर त्यामुळे मी आज सकाळपासूनच बिझी होतो. बिझी म्हणजे करून म्हणलं. आज पूर्ण हे बघितले, काम, रिपोर्ट वगैरे केली. 500 मध्ये गेलो, तिथले पण रिपोर्ट केली. स्टोअर मटेरियल कोणकोणतं आहे ते पण लिहिलं. आणि डी पॉइंटचं नाही लिहिलं, कारण जिथे 500 मेगावॉट मध्ये जे सुपरवायझर आहे ना, वानखेडे आणि सागर, ते बहुत फ्रेंडली आणि बहुत चांगल्याने माझ्याशी वागतात. बाकीचे इकडले 210 मध्ये आहे ना, एवढे बेकार पद्धतीने ट्रीट करतात. मला प्रॉपरली सांगत पण नाही का एक्झॅक्टली काम का करत आहे, का नाही. त्यामुळे नाही का मला कधी कधी नाही का त्यांचा राग येतो. बट काम आहे, काम करावं लागते. प्रत्येकांना काही ना काहीतरी डर्टी वर्क असतेच, सहन करून घ्यावं लागते थोडा वेळ. जोपर्यंत आपली डेस्टिनी थोडीशी येणार होत, म्हणजे आपण आपल्या डेस्टिनीला जोपर्यंत आपण हातात नाही घेत, तोपर्यंत थोडं बहुत काही ना काही सहन करावंच लागेल. बट हे सगळं जाणून घ्यायला पाहिजे का आपण आता एक पर्सन झालो आहे, एक व्यक्ती झालो आहे. आपण आता पैसे कमवायला लागले, तर या साऱ्या गोष्टी मॅटर करायला नाही पाहिजे. का बोलून राहिलो मी, काही बकवास. मी म्हणत होतो की आजचा दिवस काही नाही. आज जॉबवरून आलो. काल मी डिसाईड केलं होतं की माझा म्हणजे आजपासून दिवस खूप चांगलाच आहे. म्हणजे आज मी बरोबर रेग्युलरली म्हणजे 5 वाजेपर्यंत जॉब, आणि तिथून जिम, आणि जिम मधून नंतर पढाई करीन आणि त्याच्यानंतर मग माझा ओन टाईम म्हणजे 10 वाजेपर्यंत, आणि 10च्या नंतर मग माझा ओन टाईम. तर मी जसं तसं केलं. बट जिमला नाही गेलो. जिमला गेलो, अर्धाच घंटा जिम मारली, 5:30 ते 6, अर्धा घंटा. आणि त्याच्यातून मला एक फॅक्ट कळला की जिम मारून नाही का आय जस्ट फील रिअली एक्झॉस्टेड. बहुत जास्त एक्झॉस्टेड फील करतो. व्हाय? कारण माझं डाएट एवढं हार्ड नाही आहे. मी पोळ्याच खाऊन राहिलो आहे फक्त, जे की माझ्या बॉडीला जास्त वाढवलं नाही पाहिजे आणि मेक इट कॉन्स्टंट मध्ये ठेवलं पाहिजे. त्यामुळे मी फक्त पोळ्या खात आहे, सकाळ संध्याकाळ नुसत्या पोळ्या. आत्याकडे कधी कधी गेलो तर थोडाफार भात खाऊन घ्यायचा, बट मोस्टली
इथेच राहतो ना मी, त्यामुळे मी राजूला सांगितलं की फक्त पोळ्या आणायच्या, त्यामुळे ते पोळ्याच आणतात. आणि त्यामुळे काय होते, पोळ्या आणल्याने जरी मी 6 पोळ्या खाल्ल्या ना तरी माझं पोट भरत नाही आणि माझ्यापाशी नाही का हॅड इनफ एनर्जी पण भेटते. प्लस भात खाल्ल्याने काय होते की फक्त मांस वाढते, पोटाची भूक जाते, बाकी काहीच नाही होत. त्यामुळे भात इग्नोर केला आहे, कारण आपल्या डेस्टिनीसाठी आपल्याला भात आणि फॅटी शरीर आपल्याला हे होणार नाही, त्यामुळे मी ते कॅन्सल केलंय. तर मग उद्यापासून जिम बंद, पढाई करायची 10 वाजेपर्यंत. जेवढा होत असेल तेवढं TV नाही लावायची, कारण TV लावल्यामुळे आपण पढाई करू शकत नाही आणि त्याच्यामध्येच पूर्ण 1-2 घंटे वाया चालले जाते. तर बेटर आहे आपण लगेच तर मोबाईलमध्ये व्हिडिओ पहा किंवा रेडिओ ऐक, नाही तर पढाई कर. बेटर आहे पढाई कर. हे TV पाहिल्याने हे नुसतं वेस्ट ऑफ टाइम आहे आणि याला आपण इग्नोर करायला पाहिजे. तर आता 10 वाजले आज तर एवढंच, बाकी काही नाही. सो this is the My Artifact episode number 523. Right now we are at Wardha, Maharashtra. Sorry, Khabarkheda, Maharashtra. Thank you. Hello, this is the My Artifact episode number 524. आजची तारीख आहे 10 ऑगस्ट 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9:15. आय जस्ट फील्स रिअली बहुत जास्त झोप लागली आहे. आय डोंट नो, बट मला आता इतक्यात 10-10:30 वाजताच बहुत जास्त झोप लागत आहे. आणि सकाळी तर उठून राहिलो मी, बट रात्री लवकर झोप लागत आहे. त्याचं काही डिसएडव्हान्टेज मला तर काही दिसून नाही राहिलं, कारण लवकर झोपणं लवकर उठणं इट्स अ गुड हॅबिट अँड यू हॅव टू डू इट. बट आज काय झालं, आज झालं की ज्याप्रमाणे मी डिसाईड केलं होतं की सोमवारपासून की जिमला जाईन, घरी पढाई करीन, जॉब करीन, तर मी जॉब करत आहे आणि पढाई करत आहे, बट जिमला नाही जात आहे. त्यामुळे एक प्रकारे नाही का थोडंसं डिस्कनेक्ट होऊन राहिलं मला डेस्टिनीसोबत, म्हणजे फिजिकॅलिटीमधून थोडंसं डिस्कनेक्ट होत आहे. बट थेरॉटिकली किंवा मेंटली मी कनेक्टेड आहे. फिजिकॅलिटी म्हणजे कसं की मी वर्धेला होतो, जिम मारत होतो, तर मला वाटत होतं का मी एक फिल्म मेकर आहे किंवा एक या इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी कॅपेबल आहे जर मी जिम मारत राहिलो होतो. आता जिम नाही मारत आहे ना, त्यामुळे असं वाटत आहे का काही आहेच नाही राव, इट जस्ट नथिंग. तर त्यामुळे पूर्ण हे होऊन जाते, डिसअपॉइंटमेंट होऊन जाते. तर म्हणून आज मी टॅलेंटवर कोचिंग क्लासेसला पुन्हा फोन लावला, बट त्यांचा फोन स्विच ऑफ. इट्स आता काही आहेच नाही, तर मग का करावं. नागपूर फिल्म अकॅडमीवर मी कितीदा फोन करायचे, त्यांचे फोन तर बंदच आहे. तर मग फील्स रिअली नॉट गुड, कारण एवढं चांगलं वाटत नाही. कारण बट मी एक दुसरं काम ठरवलं आहे की आपण आपल्या डेस्टिनीसोबत कसं काय कनेक्ट करू. तर मी ठरवलं आहे की आपण स्क्रिप्ट लिहायची बाय हेल्पची. इट्स अ नाईस वे टू डू दिस, कारण जर आपण स्क्रिप्ट लिहित आहोत एक प्रकारे आपल्यापाशी डायग्राम बनत आहे, बायनरी कोडचा एक स्ट्रक्चर बनत आहे, आणि हे इम्पॉर्टंट ठरते ॲज कम्पेअर टू जिम ऑर अदर स्टफ. तर मी उद्यापासून लागणार आहे, आजपासूनच लागणार होतो, बट आज मला अवतार द लास्ट इव्हेंट सीझन कम्प्लीट करायचं होतं, त्यामुळे तर उद्यापासून या. बट उद्या आत्याचा वाढदिवस आहे, तर मला जावं लागेल नागपूरला. डझंट मॅटर, बट मी जसा खाली टाइम भेटला तसा मी
माझ्या मोबाईलमध्ये ते वर्ड पॅडमध्ये मी पूर्ण लिहून टाकेन. जशी काही स्क्रिप्ट वगैरे माझ्या डोक्यामध्ये येईल तसं मी लिहून टाकेल. आणि इट्स अ रिअली गुड इनफ टू डू दिस, कारण हे इम्पॉर्टंट आहे. जर आपण हे करत नाही आहे तर आपण कोणीच नाही. आणि स्क्रिप्ट लिहूनच आपण या बायनरी कोडची खूप चांगली करायला ठेवू शकतो. सो दॅट्स वाय आय एम डुईंग दिस अँड या सो आय प्लॅन टू दिस. आज काही नाही, मी जेवण खूप कमी करतोय. म्हणजे पोळ्या आणि भाजीच करून राहिलोय, काल पण आज संध्याकाळी पण. त्यामुळे नाही का थोडंसं एक प्रकारे एनर्जी लेस वाटत आहे. थोडंसं म्हणजे असं वाटत आहे माझं पोट कुठतरी खाली आहे. आज 12 वाजता बाजूपर्यंत एवढी भूक लागली होती आणि जसा डब्बा आला तसा खतम झाला. असं वाटलं का माझी भूक पण नाही गेली आणि डब्बाही खतम झाला. बट दॅट्स द प्राइस, कारण तू हार्डवर्क नाही करून राहिला तर मग तुला जास्त जेवण पण भेटून काही फायदा नाही. त्यामुळे तुला जेवढं भेटत आहे तेवढं खुश राहा आणि हेच बेटर आहे. जर तू पोट भरून खाशील तर मग इट्स नॉट गुड. तर त्यामुळे कमी जेवण आणि कमी त्रास. जेवढं जॉबमध्ये जेवढं तू हे करताय हॅड इनफ आहे. जिममध्ये जाऊन न राहिला बेटर आहे. तू खाऊ पण नको, जास्त जेवण पण नको करू. नाश्ता चहा वगैरे बिलकुल नाही. बस आपलं हेच करायचं. आणि आज जेव्हापासून आलो 4 वाजेपासून आलो तर कंटिन्यू अवतार द लास्ट इव्हेंट पाहून राहिलो. कारण मला सीझन आज कम्प्लीट करायचं आहे. मला नाही वाटत आज कम्प्लीट होईल म्हणून, बट उद्यापर्यंत वगैरे होऊन जाईल. सो this is the Maya Artifact episode number 524. Right now we are at Khabarkheda, Maharashtra. Thank you. Hello, this is the Maya Artifact episode number 526. आजची तारीख आहे 12 ऑगस्ट 2016. आता वाजले करीब रात्रीचे 8 वाजले आहे. आता मला नाही का एक प्रकारे माणसाची किंमत काय असते हे कळली आहे. म्हणजे ऍक्च्युली माणसाची नाही, माझीच का किंमत आहे हे मला आता कळली. कारण या जगात जर आपण कोणी एक पर्सन समजतो, मी स्वतःला नाही का खूप जास्त ग्रेट समजतो, बहुत जास्त. आणि मी समजतो की मी एक जगातला सर्वात मोठा फिल्म मेकर आहे जो प्रत्येक मूवीला करीब रेकॉर्ड बनवतो. माझी पहिली मूवी बायनरी कोड, मी असा विचार करतो की इट इज द मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड. आणि त्याची जर मी हे विचार करतो की त्यांनी कमाई किती केली तर 28,000 करोड रुपयाची कमाई केली या फिल्मनी. आणि त्या 28,000 करोड मध्ये मला 7% भेटणार आहे, कारण मी त्याच्यात एक रायटर, डिरेक्टर आणि ऍक्टर तिघांची भूमिका सोबत केली आहे. त्यामुळे आणि माझ्यापाशी खूप सारा पैसा आहे आणि माझ्यापाशी खूप सारी प्रसिद्धी आहे अँड ऑल ऑफ द थिंग्स आहे. हे कशा माझ्या इमॅजिनरी आहे, माझ्या डोक्यात आहे. माझ्या रियालिटीमध्ये जर मी बघतो ना तर इट्स बीन कम्प्लिटली अपोजिट. जर माझी आता किंमत म्हणलं फ्युचरमध्ये जरी माझी किंमत खूप जास्त आहे, बट राईट नाऊ जर माझी काही किंमत म्हणतो जर माझी किडनी वगैरे काही विकतो म्हणून तर थोडी जास्त जाईल प्राईस. पण मी एक पर्सन आणि माझी जर काही किंमत असेल तर इट्स नथिंग. इट्स नथिंग. राईट नाऊ मी अजूनपर्यंत काहीच अचीव्ह नाही केलंय, नथिंग. आणि अजूनपर्यंत मी कोणत्याच गोष्टी किंवा कोणतंच टार्गेट मी आतापर्यंत अचीव्ह नाही केलं आहे. आणि आता मी जस्ट करिअर स्टार्ट केलं आहे तेव्हा आता मला कळत आहे की मी नियर अबाउट माझ्या
जन्म झाला 1993 to 2016, म्हणजे नियर अबाउट 23 वर्षानंतर माझी व्हॅल्यू काय आहे, म्हणजे 23 वर्षाचा एवढा एफर्ट घेतला एज्युकेशन मध्ये, याच्यामध्ये क्वालिफिकेशन मध्ये, तर माझा व्हॅल्यू काय, काहीच नाही. इट्स बीन रिअली नथिंग. जर पैशात मोजायची असेल तर 6 किंवा 7-8 हजार रुपये बस. म्हणजे माझी एवढीच व्हॅल्यू आहे का? म्हणजे मी काऊन असा, माझ्यापाशी ते एवढं सारं ज्ञान आहे, नॉलेज आहे, पण आय जस्ट फील्स लाईक रिअली अलोन राईट नाउ. अलोन वाटत आहे, एकटा पण फील होत आहे, प्लस एकटा तर फील होऊनच राहिलो. अजून पण काही गोष्टी आहेत की मी डायरेक्ट पॉइंटवर येतो. आजची 12 तारीख आहे आणि अजूनपर्यंत माझं पेमेंट नाही झालं, आणि पेमेंट नाही झालं त्यामुळे मी सॅड तर नाही आहे, बट मी कधी एक्सपेक्ट नाही करत कधी पैशाचं. म्हणजे मला असं फील होते का माझ्यापाशी खूप सारा पैसा आहे आणि मी वाटेल तेव्हा मी उडवू शकतो. बट कधी कधी अशी वेळ येते का आपण कधी विचार नाही करू शकत, अँड समथिंग इज रिअली बॅड हॅपन्स अँड वी डोंट इवन इमॅजिन. माझ्यासोबत असं काही बॅड हॅपन्स वगैरे नाही झालंय जरी, पण या सगळ्या गोष्टीतून या 23 वर्षासाठी तू एकदम अलोन फील करत आहे. व्हॉट एव्हर रिझन यू टेलिंग दिस, एक चांगला पॉइंट पहा ना. या गोष्टीचा एक चांगला पॉइंट पहा. या चांगला पॉइंट पहा म्हणजे पहा, मला इथे अपार्टमेंट, मला इथं राहायला भेटून राहिलाय. मी एवढ्या मोठ्या क्वार्टरमध्ये एकटा राहत आहे. मला कोणत्या बिलची किंवा मला डब्याची अजूनपर्यंत पैसे नाही भरावे लागत आहे. सगळे मामाजी भरून राहिले आहे. आणि पहा ना, या साऱ्या गोष्टी जर तुला अशा भेटून राहिल्या आहे आणि त्यात तू असा म्हणून राहिलाय का यू जस्ट फील अलोन अँड नोबडी केअर्स, इट्स नॉट इमॅजिन राईट. म्हणजे हे कन्सिडर नाही होत. म्हणजे तुझ्यापाशी सगळंच आहे आणि सगळं असून सुद्धा तुला वाटत आहे का तुझ्यापाशी काहीच नाही. दॅट इज नॉट. तुला फक्त पाहण्यासाठी डोळे पाहिजे का तुझ्यापाशी कोणत्या गोष्टी आहे, कोणत्या गोष्टी नाही आहे, आणि या साऱ्या गोष्टीला एका प्रकारे कोलॅबरेट करून आपण काही ना काहीतरी रिझल्ट काढू राईट. आता त्यांनी म्हणजे लोणारीने अजूनपर्यंत 2 दिवस झाले माझं पेमेंट नाही केलं आहे, तर थांब ना, उद्या करणच, ऑफकोर्स करण. कारण आज मी थांबलो आहे करीब अर्धा-पाऊण घंटा त्या सरांसोबत भेटण्यासाठी किंवा माझं पेमेंट करायसाठी, पण ते नाही झालं. तर आज संध्याकाळी तो हरीश किंवा सोनू लोणारे आपल्या वडिलांना म्हणणच का त्याचं पेमेंट करून द्या. आणि जर नाही झालं तर मामाजी आहे ना, एक कॉल केला मामाजीने तर बस, त्यांनी तर फोन करून घरी ये बेटा आणि पेमेंट घेऊन जा असं म्हणून जाईल. तर आपल्यासोबत एवढ्या वाईट गोष्टी नाही होत आहे. आणि तू अजूनपर्यंत वाईट बघितलंच नाहीये. वाईट असते का, बॅड असते का, परिस्थितीची जाणीव असते कशी आणि त्याला कशा प्रकारे किती भयानक असते, हे तर बस स्टार्ट आहे. आणि तुझा स्टार्टच एवढा चांगला आहे, विचार कर ना. मग तुला कशाची हे आहे, एकदम टेन्शन नको घेऊ. बी पॉझिटिव्ह राहा, चांगल्या गोष्टी इमॅजिन कर आणि आपल्या टार्गेटला धरून ठेव आणि या टार्गेटला अचीव्ह करण्यासाठी काही ना काही गोष्टी करत राहा ऑफकोर्स. आणि मी हेच शिकलो आहे. वेल, मला तर आता एवढंच दिसून राहिलंय माझ्यासमोर नाही का 2 वे आहेत, एक आणि 2 वे आहे. पहिला वे आहे एक तर ग्रॅज्युएशन, मला पढाई करायची आहे आणि मला माझं ग्रॅज्युएशन करायचं आहे. अनदर वे, मला माझी डेस्टिनी पण अचीव्ह करायची आहे, मला फिल्म पण बनवायची आहे. तर मी दोन्ही गोष्टी करून राहिलोय राईट नाऊ. आता मी नाही का जॉबवरून घरी आलो का पढाई करत आहे, जेवढं होत असून तेवढं. अजूनपर्यंत माझी ऍडमिशन अजूनपर्यंत कन्फर्म नाही झालंय, ARC अजूनपर्यंत कन्फर्म नाही झालाय, तरीही मी रेडी आहे. कारण माझी ऍडमिशन होणार आहे, याच्यात मला एक काही हे डाऊट नाही. आणि मला नाही का प्रिपेअर व्हायचं आहे. कारण जर नाही का या डिसेंबरला जर माझा पेपर वगैरे होत असेल, पेपर वगैरे निघाला, तर मला रेडी राहावं लागेल प्रत्येक गोष्टीसाठी. या सगळे पुस्तकं वगैरे मला वाचून टाकावं लागेल आणि मला प्रत्येक सब्जेक्ट क्लिअर करावं लागेल.
जर मला या इथून या CHP मधून जर बाहेर निघायचं आहे, एक चांगली जॉब घ्यायची, चांगला पेमेंट सॅलरी वगैरे पाहिजे, तर तुला हे पण करावं लागेल. अदर दॅन आता तू जॉबमध्ये ऍज अ सुपरवायझरचं काम काहीच नाही राहत, फक्त परमिट काढून देणं आणि गुपचाप बसून राहणं आणि वर्क काम करते ते करू देणं, बस, बाकी काहीच नाही. तर बेटर आहे ना याच्यामध्ये नाही का तू तुझ्या डेस्टिनी बद्दल विचार कर आणि तू तुझ्या मोबाईलवर स्क्रिप्ट लिहत जा. इट्स बेटर. आणि मी आज हा फंडा ट्राय केला आहे, ऑफकोर्स ट्राय केला, म्हणजे अजूनपर्यंत पढाई तर नाही केली आहे, बट मी आता जॉबवर होतो ना, करीब सकाळी 8 वाजेपासून ते आता 8 वाजेपर्यंत, म्हणजे 8 नाही 5 वाजेपर्यंत मी कंटिन्यू मोबाईलवर लागून होतो. मी नाही का काल बायनरी कोडची सेगमेंट 1 पूर्ण लिहून टाकलाय, सेगमेंट 2 सुरू आहे लिहिणं, आणि बहुत चांगल्या पद्धतीने लिहून राहिलो आहे. आणि त्या जॉबचा मी बहुत चांगला वापर करत आहे, म्हणजे मी जॉब पण करत आहे आणि एक प्रकारे स्क्रिप्ट पण लिहत आहे, आणि प्लस मी पढाई पण करत आहे. तर मला वाटते माझं फ्युचर समोर ब्राईट आहे जर मी असाच प्रयत्न करत राहिलो, कॉन्फिडन्स करत राहिलो. काय आपण नाही का आपल्याला वाटते का जस्ट आपली लाईफ बिकम डिस्ट्रॉय आहे आणि आपण सगळं सोडून द्यायला पाहिजे, पण तेव्हाच नाही का आपण थोडस जर ट्राय केलं ना तर म्हणजे डेस्टिनी नाही का खाली एकदम दबून राहते, बस याच्या मागे थोडीशी एक लेअर असते आणि या थोडशा लेअर मध्ये आपण नाकारून देतो आणि मग ते सगळं गोष्ट खाली दबून जाते. थोडसा ट्राय कर, थोडा एफर्ट घे. आता आपलं हे जे स्टार्टिंग आहे करिअरच्या स्टार्टिंग मध्ये माझ्या वडिलांना नियर अबाउट 900 रुपये पगार होता, आणि त्या 900 रुपये पगारामध्ये माझ्या वडिलांनी मला, माझ्या आईला सांभाळलं. तेव्हा माझी बहीण वगैरे नव्हती, तेव्हा मला माझ्या आईला सांभाळलं. मी तेव्हा लहानच होतो. आम्ही जेव्हा हिंगणघाटला राहत होतो, 300 रुपये किराया होता, आणि त्याच्यानंतर मग उरलेले पैसे आहे 400 रुपये, 400, 500, 600 रुपये. त्या 600 रुपयामध्ये आई आणि वडील घर चालवायची, दवाखाना करायचा, किराणा वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी फक्त 900 रुपयात करायची. तर पहा ना, वडिलांचा स्टार्टअप 900 रुपयापासून सुरुवात झाला आणि आज ते करीब 50-60 हजारावर ते कमवून राहिले आहे. वेल, हे माझे फादरच आहे, आणि मी माझ्या फादरचं एक्झाम्पल असे नाही देऊन राहिलो, मी फक्त असेच देऊन राहिलो, पण प्रत्येक परिस्थितीची जाणीव करून द्यायला. प्रत्येकाचा स्टार्टअप एकदम कधी जंपनी नाही होत, ऑफकोर्स नॉट. यार नाही का थोडं करत नाही का सगळ्या गोष्टी आपल्याला भेटत असते, पण एकदम आपण आपल्यापाशी लेवल थोडी कमी आहे, आपल्याला भेटत आहे खूप कमी, आणि याच्यामध्येच आपण गिव्हअप नाही करायला पाहिजे. आपण फोकस राहायला पाहिजे, कॉन्फिडन्स राहायला पाहिजे. टुमॉरो इज बेटर दॅन टुडे म्हणत आपण पुढे जगलं पाहिजे, तरच आपली लाईफ बिकम बेटर राहील. जर आपण असं करत नाही राहू आणि आपल्याला वाटते का आपली लाईफ बिकम डिस्ट्रॉय अँड वी हॅवंट डू एनिथिंग, तर बेटा मग तू CHP मध्ये ऍज अ सुपरवायझरच राहा, मग तुझी लाईफ काहीच नाही राहू, मग या गोट्या मातीन काळ्यामध्येच राहा, मग तू तुझ्या डेस्टिनी बद्दल विसरून जा आणि काहीच नाही. जर तुझी थिंकिंग स्मॉल असेल ना तर तुला काही गरज नाही या सगळ्या गोष्टीची. या तुझी थिंकिंग समोरची असली पाहिजे, ना की आता उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे आणि महिनाभर काय होणार आहे याचा विचार करून तू समजा जर स्वतःला गिव्हअप करत देशील तर काही फायदा नाही आहे. तू थोडासा दूरचा विचार कर, म्हणजे इथून हार्डली 4 किंवा 5 वर्षांनंतर तुझं स्ट्रक्चर काय असेल, तू कोण असेल, तुझी लाईफ व्हॉट वुड बी. आणि युनिव्हर्स ज्याप्रमाणे मॅजिक करते तर करणारच ऑफकोर्स. त्याला मी सांगितलंय का मी एक फिल्म मेकर आहे, आणि या फिल्म मेकर मध्ये मला नाही का फिल्म बनवायची आहे बायनरी कोड मध्ये, आणि ज्या प्रकारे ही सारी कायनात मला तिथपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे त्याप्रमाणे मी पण त्या कायनात सोबत सपोर्ट करत आहे. बट हा पाथ आहे ना, हा डिस्टन्स आहे, हे खूप दूर आहे आणि खूप हार्ड आहे, खूप स्ट्रगल आहे, आणि आपल्याला नाही का या साऱ्या गोष्टी समजून घ्यायच्या, शिकून घ्यायच्या. आपल्याला नाही का एकदम आपल्याला माहित आहे का आपण एक फिल्म मेकर आहे, बट ऍक्च्युअली फिल्म बनते कशी याच्याबद्दल तुला काही नॉलेज आहे का? नाही. मी फिल्म स्कूल जरी खूप ट्राय केला, मी नॅशनल फिल्म अकॅडमी, टॅलेंट वन कोचिंग क्लासेसला खूप कॉल केला वगैरे, बट इट डझंट रिस्पॉन्ड एनिथिंग. तर मला वाटते मला स्वतःला शिकायला पाहिजे, बाय युट्यूब, इंटरनेट, या साऱ्या गोष्टी आपल्याला जमा करावं लागेल आणि याच्याबद्दल जाणून घ्यावं लागेल. आणि या साऱ्या गोष्टी आपण जाणून घेतल्यावरच आपण एक काही ना काहीतरी आपल्याला आयडिया भेटते का आपल्याला स्ट्राईक कुठे करायचं आहे.
आता जर तुला विचारलं का आता मला माझे डेस्टिनी अचीव्ह करायचं आहे, तर व्हॉट वुड बी डू इन फर्स्ट स्टेप. तर फर्स्ट स्टेप मध्ये मला काय करावं लागेल, तर मला वाटतं आपण प्रोड्युसर सोबत बोलावं लागेल, त्यांना आपली स्क्रिप्ट सांगावं लागेल, अँड देन दे ॲग्री नॉट ॲग्री, आणि त्याच्यानंतर आपली जर्नी स्टार्ट होईल. तर तुला काय वाटते, प्रोड्युसर का खालीच बसून आहे का तुला एकदम असेच भेटू देणार आहे, बोलू देणार आहे? इट इज नॉट, डेफिनेटली नॉट. तुला तिथपर्यंत जाण्यासाठी तुला मुंबईपर्यंत जावं लागेल. सर फर्स्ट ऑफ ऑल तुझी पहिली स्टेप आहे मुंबई, अजिया की आपली लेवल 3 आहे. या लेवल 3ला आपल्या टार्गेटला अचीव्ह करण्यासाठी आपण फोकस राहायला पाहिजे आतापासूनच. म्हणजे आतापासूनच तयारी करून राहायला पाहिजे का आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण शिकलं पाहिजे. आणि या छोट्या छोट्या गोष्टीच नाही का आपल्याला कधी कधी भेटते, कधी कधी नाही भेटत. कधी कधी आपल्याला हे शिकून घ्यावं लागते स्वतःला, बाय दी पर्सन और बाय दी इंटरनेट और वॉट एव्हर थिंग्स वी हॅव टू डू डील्स विथ दॅम अँड लर्न इट. आणि या साऱ्या गोष्टी आपण शिकल्या तरच आपण आपली डेस्टिनी टार्गेट अचीव्ह करू शकतो. अदरवाईज वी वोंट. या आणि हेच लाईफचा मजा आहे, याच्यातच लाईफची मजा असते. म्हणजे तू जर विचार करशील का मला जर डायरेक्ट बायनरी कोड फिल्म बनवत आहे आणि फिल्म करण्याच्या वेळेस विचार, मी ऍक्च्युअली हे सांगतोय कथा किंवा एक प्रकारे एक स्टोरी सांगतो जे की माइट बी बोरिंग वाटत असेल, बट आय शुड प्रॉबेबली एक्सप्लेन इन दिस आर्टिफॅक्ट एपिसोड. सो दिस इज इट. एक दिवशी काय होते की बिल गेट्सची मुलगी एका हॉटेलमध्ये जेवण करायला जाते, आणि जेवण केल्यानंतर ती नाही का त्या वेटरला करीब $100 टिप देते. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बिल गेट्स स्वतः त्या हॉटेलमध्ये जेवायला जातो, आणि जेवण केल्यानंतर मग तो त्या सेम वेटरला, तोच वेटर जो अगोदर होता त्याच वेटरला करीब $5 टिप देतो. आणि मग त्या वेटरला कधी एकदम हे झालं, आश्चर्यचकित झालं. मग त्यांनी नाही का अचानकसे बिल गेट्सला प्रश्न केला. त्यांनी म्हणलं की काल तुमची मुलगी जी इथे जेवायला आली तर तेव्हा तिने आम्हाला $100 टिप दिले, आणि तुम्ही जे की जगातले सर्वात मोठे श्रीमंत माणूस आहात, तुम्ही फक्त $5 असं का बाय? तर त्यामुळे त्यावेळेस नाही का बिल गेट्सने नाही का एक खूप चांगलं हे दिलं, एक्सप्लेन केलं. त्यांनी म्हणलं की माझी मुलगी ही जगातल्या सर्वात अमीर माणसाची मुलगी आहे, त्यामुळे ती डिझर्व करते 1000 किंवा $100 टिप देण्यासाठी. बट मी एक जगातल्या खूप श्रीमंत वडिलांचा मुलगा नाही आहे, आणि त्यामुळे मी डिझर्व करतो $5. कारण जर आपल्याला, आणि याच्यातून आपल्याला का कळलंय ते, या छोट्याशा गोष्टीमधून आपल्याला का कळलंय, त्या छोट्याशा गोष्टीमधून कळतंय की बिल गेट्सला माहित आहे का $5 आणि $100 याचा फरक काय आहे. $100 मध्ये का भेटू शकते, $5 मध्ये का भेटू शकते, $5 कमवण्यासाठी आपल्याला किती मेहनत करावी लागते, $100 कमवण्यासाठी आपल्याला किती मेहनत करावी लागते, या साऱ्या गोष्टी बिल गेट्सला माहित आहे. त्यामुळे तो $5 टिप देतो, जे की बिल गेट्सच्या मुलीला या साऱ्या गोष्टी माहित नाही. $5 का, 100 का, 1000 का, तिच्यासाठी तर पैसाच पैसा. कारण तिचे फादर तर रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड आहे, तर तिच्यासाठी पैसाच पैसा. त्यामुळे तिच्या डोक्यात काही व्हॅल्यूच नाही आहे का $100 किंवा $1000 ची किंमत काय. त्यामुळे ती तिच्या खिशामध्ये जेवढे काही पैसे आहे ते तेवढे टिप देऊन देते, बस खतम का. पण बिल गेट्सला माहित आहे का पैशाची किंमत काय आहे, आणि त्याचप्रमाणे आपल्याला माहित आहे. कारण बिल गेट्स तो काही एकदम खूप जास्त रिचेस्ट पर्सन नव्हता स्टार्ट पासून. त्याने छोट्या छोट्यापासून एक सुरुवात केली आणि हळूहळू मोठा होत रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड झाला. म्हणजे त्याला त्याच्या जर्नीवर विश्वास होता, त्याला त्याच्या पाथवर विश्वास होता, त्याला त्याच्या डेस्टिनीवर विश्वास होता. त्यामुळे तो इथून तिथपर्यंत गेला आहे, जे की बिल गेट्सच्या मुलीला इतका काही जास्त पाथ किंवा डिस्टन्स किंवा डेस्टिनीवर कॉन्फिडन्स किंवा याच्याबद्दल तिचं काही हेच नाही आहे, विषयच नाही. शी इज अ रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड, शी इज अ डॉटर ऑफ रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड, शी हॅव टू डू एनिथिंग वी वॉन्ट. तर त्याचमुळे आपल्याला एक लक्षात येते की डेस्टिनीवर जाण्यासाठी, म्हणजे डेस्टिनी इज अ रिअली अमेझिंग थिंग, बहुत अमेझिंग थिंग्स आहे, आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी पण
बहुत जास्त लागते. बट ऍक्च्युली म्हणते ना, सफर का मजा सफर में है. म्हणजे म्हणते की आपल्याला तिथपर्यंत जाण्यामध्ये जे मजा येतं ना, ते भेटल्यानंतर आपल्याला तेवढी मजा नाही. म्हणजे तू कधी कधी हे केलाय, आपण नाही का कधी कधी कोणत्या गोष्टीसाठी खूप जास्त एक्सायटेड राहतो आणि तेव्हा ती गोष्ट भेटते ना, पण तेव्हा जसं आपण रिअली लूज कंट्रोल होतो. म्हणजे सिम्पलचं उदाहरण आहे मोबाईल. जेव्हा मी मोबाईल म्हणजे हा Moto G घ्यायच्या अगोदर मी याच्याबद्दल नाही का खूप जास्त एक्सायटेड होतो, बहुत जास्त एक्सायटेड. त्यामुळे मी नाही का याच्याबद्दल नेहमी अपडेट्स पाहत होतो, नेहमी फीचर्स पाहतो, जे की माझ्यापाशी मोबाईल वगैरे नव्हता. याच्याबद्दल खूप काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो, कम्पेअर वगैरे करत होतो, लॉट ऑफ थिंग्स करत होतो. आणि जेव्हा मी मोबाईल घेतला, इट विल बी रिअली नॉर्मल टू मी. कारण मोबाईल 4,000चा असो का 40,000चा असो, मोबाईलच असते. म्हणजे घेतल्यानंतर त्या मोबाईलची व्हॅल्यू इट जस्ट बिकम रिअली नॉर्मल होऊन जाते. त्याचप्रमाणे नाही का आपल्याला डेस्टिनी घेतल्यावर नाही का सगळ्या गोष्टी बिलकुल नॉर्मल होऊन जाईल. बट मजा कशात असते? मजा असते या जर्नीमध्ये, आणि या जर्नीचाच मजा घ्यायचा असते. कारण कधी कधी नाही का आपल्या कधी कधी उचांड येते, कधी कधी डीप येते, कधी कधी टेकड्या येते. या साऱ्या गोष्टी आपल्याला पार करून आपण काही ना काही गोष्टी अचीव्ह करतो, आणि या सफर मध्ये बहुत मजा असते. आणि डेस्टिनी इज अ रिअली फनी थिंग. कारण हे कधी चेंज होईल आणि कशा प्रकारे मॅजिक करण युनिवर्स यू कॅन इवन इमॅजिन. सो दॅट्स वाय इट इज रिअली इम्पॉर्टंट टू स्टे फोकस इन युअर पाथ अँड कॉन्फिडन्स विथ युअर डेस्टिनी ऑल्सो टू. तुम्ही तुमच्या डेस्टिनी बद्दल सुद्धा कॉन्फिडन्स राहा, का तुम्हाला पण ते भेटणार आहे. आणि तुम्ही तुमच्या पाथवर कॉन्फिडन्स राहा आणि इथून चालत राहा. फक्त जस्ट कीप मुव्हिंग फॉरवर्ड. फक्त तुम्ही पुढे चालत राहा, बाकी काही करायची गरज नाही. पुढे चालत राहा, जसं होतं तसं होऊ द्या. तुम्हाला वाटत आहे का तुम्ही एक फिल्म मेकर आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही तयारी करत आहे, तर बस फक्त तयारी करत राहा, पुढे चालत राहा. युनिवर्स डू मॅजिक स्टफ लाईक दॅट. यू जस्ट कॅन बिलीव्ह इट. कारण ज्याप्रमाणे युनिवर्स मॅजिक करते, तुम्ही त्याच्याबद्दल जाणून घेऊ शकत नाही का हे कसं आहे, काय आहे. आणि इन द एंड ज्याप्रमाणे इट्स मॅजिक करते, इट इज सो अनबिलिव्हेबल. कारण माझ्यासोबत एक वेळ झाला आहे, ज्याप्रमाणे मला कळलं का मी ठरलं होतं की मी डायरेक्ट आता डिप्लोमा झाला का सरळ मी मुंबईला जाईन आणि तिथून मग मी माझ्या डेस्टिनीला अचीव्ह करण्यासाठी स्ट्रगल आणि सर्व्हाइव्ह करेन, लॉट ऑफ द थिंग्स करेन. बट राईट नाऊ आता पहा, आता मी डिप्लोमा झाला, आता मी इथे जॉब करत आहे. दॅट इज अ गुड थिंग. एक बहुत चांगली गोष्ट आहे, एक खूपच चांगली गोष्ट आहे का आपण इथपर्यंत आलो आहे आणि आपल्याला ज्याप्रमाणे सपोर्ट भेटून राहिलाय, जॉब करत आहे, इथे घर आहे, राहायला खायला वगैरे सगळ्या गोष्टी आहे, आत्या आहे, सगळ्याच गोष्टी आहे. तर आपल्याला भ्यायची काय गरज आहे? आपण आपल्या डेस्टिनीवर फोकस राहा, पाथवर मजबूत राहा आणि नेहमी गिव्ह अप नका करू. बस let it do happens, it happens. Just keep moving forward, man. And कोणी तुला थांबवू शकत नाही किंवा कोणी तुला हे करू शकत नाही. You just need to be go on. So that is the way, that's the way. आणि हेच बेटर आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण अचीव्ह करतो आणि जाणून घेतो आणि आपण शिकून घेतो. दॅट इज द डे. काही रिग्रेट फील करण्याची गरज नाही, काही एकदम खूप जास्त सॅडनेस फील करायची गरज नाही. आपल्यापाशी सगळं काही आहे आणि हे सगळं नसताना आपल्याला काही काही गोष्टी सॅक्रिफाईस करावं लागते. बट हेच तर डेस्टिनीची एक सर्वात मोठी खासियत आहे. कारण आपण एक स्टेप म्हणजे आपल्याला नाही का वरती चढण्यासाठी आपल्याला नाही का खालची पायरी सोडावं लागते आणि वरच्या पायरीवर चढावं लागते. तर खालची पायरी म्हणजे काय? खालची पायरी म्हणजे तुझे पॅरेंट्स आणि फ्रेंड यांना तू सोडू शकत नाहीये, कारण हे कुठेतरी बॉन्डिंग आहे. बट तुला सोडावं लागेल. जर तुला तुझ्या लाईफमध्ये काही ना काही अचीव्ह करायचं असेल, तुझ्या लाईफमध्ये नेक्स्ट स्टेप चढायचं असेल, तर तुला पण सोडावं लागेल. आणि मी अशी तयारी करीब 3 महिन्यापासून करत आहे. एकदम अचानकपणे तर आपण सोडू शकत नाही. आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप कसं होत आहे होईल. आज काय झालं? आज काय नाही, आज जॉब आहे, जॉबवरून आलो. इट्स बीन नथिंग. काल बहुत चांगला दिवस होता. काल ऍक्च्युली आत्याचा वाढदिवस होता आणि आम्ही गेलो होतो नैवेद्यमध्ये जेवण करायला हॉटेलमध्ये आणि काफी मजा आली. म्हणजे
खाण्यात तर खूप वगैरे सगळी मजा वगैरे आली इथेच आहे. आणि दॅट इज अ रिअली नाईस थिंग. आणि हॉटेलमध्ये जाणं, जेवणं वगैरे हे सगळं मला वाटते इतकं काही इम्पॉर्टंट वाटत नाही आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड करण्याला. कारण माझ्या लाईफमध्ये हॉटेलमधलं जेवण आणि चांगल्या चांगल्या गोष्टी तर भेटणारच आहे पुढे. याच्याबद्दल जास्त एक्सायटेड होऊन आर्टिफॅक्टचा टाइम बर्बाद न करण्यापेक्षा आपण आपल्या पॉईंटवर येऊ. आणि जर आपण पॉईंट खतम झाला असेल तर आपण आर्टिफॅक्ट एपिसोड क्लोज करू. सो या आज फक्त एवढंच आहे, बाकी काही आहे नाही. सो this is it, this is the my artifact episode number 526. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.